दर 8-15 दिवसाला हे डोक्याला टेन्शन आहे. तुम्ही पाहू शकता किती मोठी फाईल आहे चिमूची. आणि हे मोठी फाईल जरा 1-2 दिवस अगोदर सगळी सेटअप करून ठेवावी लागते. का तर डॉक्टरकडे गेल्यावर परत हातात त्यांना इकडे-तिकडे शोधावं काय लागून नाही. खूप चिडचिड करतात डॉक्टर पण. कारण त्यांना एक पेशंट नाही आहे, भरपूर पेशंट असतात. आणि त्यात तुम्हाला सांगते हे जे हेटर्स आहेत ना, त्यांचा एवढा डोक्याला ताप आहे ना, काल परवा का एक साडी काय खरेदी करायला गेली, सगळ्यांच्या डोक्याला माथेसूळ उठलं. म्हणजे प्रत्येकाला असं वाटलं का हिच्याकडे खरंच किती पैसे आले, किती गेले ना, काय ना, किती हिनं प्रमोशन आलं ना, किती हिनं कमवलं. अहो एक साडी का माणूस विकत घेऊ शकत नाहीये का? काय तुम्ही लोक किती डोक्यात तुमच्या काळं बसलेलं आहे, काय समजतच नाही. जाऊ दे, ह्या लोकांचा खरंच जर विचार करत बसलो ना तर आपलं काय खरं नाही. कारण आपल्या डोक्याला एवढा ताप आहे ना, हे चिमूसाठी हे सगळ्या गोष्टी हँडल करता करताना कधी कधी मी गार होऊन जाते, मला चक्कर येते. कारण कुठलं काय सगळं 2 वर्षाचं सगळं मला आठवून सगळं काय ठेवावं लागतं. डॉक्टरांनी विचारलं का सगळं काही सांगावं लागतं. आणि या फालतू लोकांचे असले काही विचार आहेत ना, ते डोक्यात घेऊन नाही चालत. आणि खरं हे जर डोक्यात घेतलं ना तर माणूस पागल होईल, मॅड होईल. आणि कशालाही अशी माणसं ना आपल्या आजूबाजूला आहेत ना, काय माहिती. आणि खरं ह्या असल्या लोकांच्या ना समोर पण थांबू नये, बोलू पण नाही अजिबात. ह्यांना खरंच इग्नोर करणंच महत्त्वाचं आहे. आणि सध्या मी तेच करते आणि तेच खूप आहे माझ्यासाठी.